पहिली 4 षटकं समाप्त करायची आहेत. 20 मिनिटामध्ये पहिली 4 षटकं समाप्ती करायची आहेत. जशी मॅच होईल ऑन टाइम या ठिकाणी ऑन होईल आणि योगेश ढोले सर मायक्रोफोनवरती असतील कारण आमचे अफजल सर मैदानात स्क्वेअर लेग पंचाच्या भूमिकेत. थँक्यू संदीप सर. चला मॅचला सुरुवात होते. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच. जसा पहिला बॉल डिलिव्हर्ड होईल तसं टायमिंग देखील ऑन होईल. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. जाबाबाई चषक 2025 पर्व दुसरं या स्पर्धेचं आपण पाहताय. सेकंड गेंडवरती आपण पाहताय फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील नवीन आणि नॉस्ट्राईक गेंडवरती प्रशांत बेकरे टीमची. हो पहिला बॉल कट करायचा होता परंतु तो टायमिंग इथे साधता आलं नाहीये. पहिलाच चेंडू इथून निर्धाव फेकत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात ऋतिक. अद्वै 11 नौजवान पाशाने आणि त्यांच्या विरोधामध्ये अष्टविनायक बेकरे. हो चांगला बॉल. आणखीन एक चांगला बॉल. चांगली गोलंदाजी चालू आहे सध्याच्या घडीला. आपण पाहताय या ठिकाणी ऋतिक या गोलंदाजाची या मैदानावरती खऱ्या अर्थानं अद्विक 11 नौजवान पाशाने टीम. अद्वै 11 नौजवान पाशाने टीम म्हणजे अगदी या मैदानावरती त्यांनी बऱ्याच टुर्नामेंट खेळल्यात आणि सगळ्याच टुर्नामेंटमध्ये क्वालिफाय होणारी ही टीम आहे. परंतु इथे मात्र ऋतिकच्या विरोधामध्ये हा स्ट्रोक या ठिकाणी खेळला. सीमारेषेच्या पलीकडे बॉल चौकार इथून आपल्याला पाहायला मिळतोय. इथून देखील आपण पाहतो सेन्सेबल टच केलाय. अगदी समोर ड्राईव्ह केलाय. एक सिंगल धाव इथून कंप्लीट केली आणि प्रत्येक वेळी आपल्याला या ठिकाणी आपण पाहताय की अष्टविनायक बेकरे टीमकडनं सातत्यपूर्वक नवीन या फलंदाजाकडनं पाहायला मिळतं. ज्यावेळी एखादा मोठा फटका येतो ना त्यावेळी नवीन नगेच नेक्स्ट बॉलवरती ती सिंगल डाव घेताना पाहायला मिळतात आणि साईक रोटेशन करत असताना आपल्याला ते नेहमी पाहायला मिळतात. चांगले क्रिकेट खऱ्या अर्थानं नवीन यांच्या माध्यमातून आपण बेकरे टीमसाठी अनेकदा पाहिलंय. हो प्रशांत यांचा फटका अगदी आपण पाहता लॉंग ऑफमध्ये चाललाय. त्या ठिकाणी फिल्डर आहेत. तिथून देखील आपण पाहायला गेलं तर एक सिंगल जाऊ पाहायला मिळालं. डायरेक्ट हिट झाली आहे. त्याचा फायदा उचललाय आणि अशा चोरट्या धावा खऱ्या अर्थानं नवीन घेतच असतात. ते त्या ठिकाणी ऑनच असतात धाव घेण्यासाठी. अगदी लगेच सप्लाय दाखवत असतात. अर्ध्या क्रीजमध्ये येऊन उभे असतात. जशी फेकी नॉस्ट्राईक एंडला किंवा सॅकिंग एंडला थोडीशी वाईट झाली तर लगेच ती धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतायत. धावसंख्या जाऊन पोहोचले ते म्हणजे 7 वरती. 7 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. बॅटिंग करत असताना अष्टविनायक बेकरे टीमच्या टॉस जिंकून ओ फटका लेटकटचा मिस टायमिंग राहिलाय आणि इथून मात्र कॅच कॅरी केली आहे आणि प्रत्येक विकेटसाठी खऱ्या अर्थानं 200 रुपयाचं कॅश प्राईज होतं सन्माननीय जयवंतजी संभाजी विषय यांच्याकडून. आणि पहिलं कॅश प्राईज 200 रुपयाचं जयवंत संभाजी विषय यांचं खऱ्या अर्थानं मिळवतोय गोलंदाज ऋतिक. टीम पॅक केली आहे. त्या टीमचे पुरस्कर्ते आपण पाहताय जयवंत संभाजी विषय.
हो शॉर्ट बॉल होता, हुक करायचा होता. इथून आपण पाहताय बॅट अँड बॉलचा संपर्क झालाच नाहीये आणि इथून जर पाहायला गेलं तर व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईट+1 अशा 2 धावा अतिरिक्त धावफलकावरती जरूर ॲड होतील आणि धावफलक आता जाऊन पोहोचेल 9 वरती. अदबई 11 नौजवान पाषाणे टीम टॉस जिंकल्यानंतर ती फिल्डिंग त्यांनी स्वीकारली. कारण की अगदी आपण पाहताना चौथी मॅच आहे या फेरीतील आणि त्यांनी पाहिलं होतं या मैदानावरती गेल्या 3 मॅचमध्ये आणि 3 रात्रींमध्ये कशा पद्धतीनं खऱ्या अर्थानं खेळ चालू आहे. धावा चेस होतात की नाही, आणखीन एक व्हाईट बॉल, या सगळ्या गोष्टींची या परिस्थितीचा खऱ्या अर्थानं त्यांनी आढावा घेतला आणि त्यानंतर मात्र टॉस जिंकल्यानंतर तो फिल्डिंग करण्याचा त्यांचा डिसिजन आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले 10. बॅक टू बॅक 2 व्हाईट बॉल. वैभव गोलंदाजी मार्कवरती. हो वैभवचा हा बॉल शॉर्ट आर्म पुल केलाय. फटका सरळ चाललाय लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे चौकार. त्या अर्थानं आपण पाहताय ओळखले जात आहेत सोमेश्वर. चांगला स्ट्रोक त्यांच्या बॅटमधनं पाहायला मिळत आहे. अगदी सफल झाले होते, थोडेसे आतमध्ये घुसले आणि त्यानंतर मात्र हा फटका सजवला आणि तिथून 4 धावा आपल्या टीमसाठी महत्त्वपूर्ण जमा करत असताना 14 धावा आता धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. जावाबाई चषक 2025. हो यावेळी फुल लेनचा बॉल समोर टाकलाय. ड्राईव्ह करायचा होता, बॅट ड्रिल करून दाखवतायत. या पद्धतीचा फटका खेचायचा होता परंतु बॅट अँड बॉलचा संपर्कच झाला नाहीये आणि इथून मात्र आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. एक चौकार आल्यानंतर वैभवचं ते कमबॅक पाहायला मिळालं, लगेच कमबॅक. हो पुन्हा एकदा चांगला बॉल लेट कट खेळायचा होता परंतु इथे देखील आपण पाहताय डॉट बॉलच पाहायला मिळतोय. वैभवनं मात्र पहिल्या 2 बॉलमध्ये ज्या अतिरिक्त धावा खर्च केल्या होत्या परंतु त्यानंतर आलेला तो चौकार आणि त्यानंतर मात्र त्यांनी पकडली आहे ती अचूकता. हो इथं पाडल स्वीप करायचं होता आणि इथे मात्र काय घडलंय, फलंदाज सोमेश्वर इथून मात्र आउट होत आहेत. व्हाईट बॉल आहे परंतु हिट विकेट झालेत. फलंदाज सोमेश्वर इतके आतमध्ये गेले होते ना की अंदाजच बांधला नाही की आपण एस्टनच्या किती क्लोज आहेत आणि मग पाडल स्वीप करण्याच्या प्रयत्नामध्ये ती बॅट डायरेक्ट एस्टनवरती जादरली आणि हिट विकेट होऊन मात्र मैदानाच्या बाहेर आलेत. अन्यथा व्हाईटच बॉल होता म्हणजे एक्स्ट्राची धाव तर आलीच होती परंतु आपली मौल्यवान विकेट इथून मात्र गमावत असताना पाहायला मिळतात. विकेट क्रमांक 2 इथून अष्टविनायक बेकरे टीमच्या आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र अगदी 14 वरती 2 विकेट्स आल्यात अष्टविनायक बेकरे टीमच्या. परंतु बॅटिंग लाईनअप या टीमकडे देखील स्ट्रॉंग आहे, मोठी बॅटिंग लाईनअप आहे. अगदी 9 ते 10 नंबरपर्यंत फलंदाज आहेत म्हणजे कोणताही फलंदाज कोणत्याही क्षणी येऊन खऱ्या अर्थानं मोठी धावसंख्या रचू शकतो, मोठे फटके मारू शकतो. इतकी मोठी बॅटिंग लाईनअप अष्टविनायक बेकरे टीमकडे देखील आहे. आता मात्र सोमेश्वर बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये पराग यांना आपण बॅटिंग करण्यासाठी पाहतोय. धावसंख्या 15 वरती आल्या कारण की हा व्हाईट बॉल होता. हो इथून देखील लाईन चेक केली जाते. राजेंद्र भोईर सर आम्हाला सांगतात इट्स अ व्हाईट बॉल. आणखीन एक खराब बॉल इथून पाहायला मिळतोय. आतापर्यंत 3 चेंडू आलेत त्याच्यामध्ये आपण पाहता एक चौकार आलाय, 4 एक्स्ट्राचे बॉल आलेत आणि 2 डॉट बॉल आलेत. हो हलक्या हातानं ड्राईव्ह केलाय, बरोबर लॉंग ऑफ मध्ये चाललाय बॉल. त्या ठिकाणी फिल्डर आहे तोपर्यंत एक सिंगलच जाव इथून देखील पाहायला मिळेल. सिंगलच्या साह्यानं आपण पाहू शकता 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 17 धावा धावफलकावरती आल्यात. दुसरं षटक चालू आहे वैभवचं. षटक संपण्याचं नाव घेत नाहीये. हो इथे फुल लेनचा बॉल ऑन साईडला फ्लिक केलाय. श्वास स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर आहे तो फंबल परंतु एकच धाव इथून मिळेल. 18 धावा धावफलकावरती. या षटकामध्ये वैभवनं आतापर्यंत जर पाहायला गेलं ना तर तब्बल 9 चेंडू फेकलेत आणि तरी देखील जर पाहताय तर फक्त 5च बॉल झालेत म्हणजे अजूनही एक बॉल टाकायचा आहे. लांबवलंय षटक, ऑन साईडला फटका अलॉंग दी कार्पेट, लॉंग ऑन मध्ये बॉल निघालाय. फिल्डर आहेत त्या ठिकाणी. तिथून आपण पाहताय एकच धाव पाहायला मिळते. 19 धावा धावफलकावरती. विकेट्स आल्या 2. बॅटिंग करते अष्टविनायक बेकरे टीम. आपण पाहताय जाबाबाई चषक 2025 MTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्ही तुमच्या कामाचं ठिकाण आहे
तुम्ही आहेत त्या ठिकाणी पाहू शकता, घर बसल्या देखील एन्जॉय करू शकता. आपले जे खेळाडू आहेत त्यांना तुम्ही ऑनलाईन देखील त्यांचा खेळ तुम्ही पाहू शकता. गुड क्लॅरिटी आणि क्वालिटी MTC लाईव्हची आपल्याला पाहायला मिळते. आणि आमचे ऑपरेटर खऱ्या अर्थानं कुणाल सर यांनी आम्हाला मगाशीच सांगितलं की 3 रात्रींमध्ये तब्बल 2,10,000 व्ह्युअर्स खऱ्या अर्थानं आपल्याला या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं जॉईन झाले होते. त्या सर्व व्ह्युअर्सचं आम्ही मनापासून जावाबाई चषक 2025मध्ये सहर्ष स्वागत करतो. आणि फटाक्यांची आतिषबाजी झाली आहे मैदानाच्या बाजूलाच, ते देखील आमचे कॅमेरामन त्या ठिकाणी कॅप्चर करतायत. धावसंख्या 19 आहे. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि आता पुन्हा एकदा ऋतिक सेकंड स्पेलमध्ये गोलंदाजी मागवती पाहायला मिळेल, कारण की पहिल्या स्पेलमध्ये 7 धावा 1 विकेट आणि सेकंड स्पेल पुन्हा एकदा ऋतिकचं, परंतु समोर आहे तो पराग. हो, ऑन साईडला फटका तर चांगला केला, गॅप शोधण्याचा प्रयत्न, गॅप मिळाली नाही. फिल्डर आलेत, उचलतील फेकी करतील तोपर्यंत एकच जावेतून पाहायला मिळते. थोडंसं समजदारीचं क्रिकेट, शांत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. अगदी जर पाहायला गेलं तर इथून आपण पाहताय जवळपास 10:30 वाजलेत आणि त्या रात्रीच्या वेळामध्ये जो शांत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. थंडी वाढली आहे, थंडीचं प्रमाण खऱ्या अर्थानं वाढत चाललं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शांत क्रिकेट खेळलं जात आहे. हो, हलक्या हाताने ड्राईव्ह केला आहे. गोलंदाज प्रयत्न करत होते परंतु त्यांच्यापासून खूप दूर राहिला आणि तिथून देखील एक सिंगलच पाहायला मिळतं आहे. गोलंदाजी इतकी चांगली होते ना की फलंदाजांना हात खुले करूच देत नाही आहे. अचूकता त्यांची पाहायला मिळते, त्यांचं व्हेरिएशन पाहायला मिळते, त्यांचा अचूक टप्पा, त्यांच्याकडे असलेला तो वेग आणि त्या वेगावरती असलेलं ते नियंत्रण, हे सगळं काही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. कमी गतीनं टाकलाय, कमी गतीनं. फसवा बॉल, चेंज ऑफ पेस, व्हेरिएशन पाहायला मिळाली. पुन्हा एकदा आपण पाहताय गोलंदाज ऋतिकची कमालीची गोलंदाजी करतो ऋतिक. ज्या वेगानं धावत येतो ना त्याच वेगानं हात फिरवतो, परंतु बॉलची गती आहे ना ती कधी जास्त तर कधी कमी अशी आपल्याला सातत्यानं पाहायला मिळाले. आदबाई 11 नौजवान पाशाने आणखीन एक डॉट बॉल. एखादा खऱ्या अर्थानं फसवा चेंडू तर एखादा भरदार वेगानं. अगदी आपण पाहताय फलंदाजाला बरेच काही प्रश्न विचारून जाणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. आजच्या रात्रीमध्ये देखील आपण क्वार्टर फायनलच्या मॅचमध्ये पुन्हा एक नवीन समालोचक घेऊन येणार आहोत, ज्यांची खऱ्या अर्थानं सुरुवात चालू आहे, ते देखील जॉईन होतील. हो, कमी गतीनं टाकला होता, फसवा होता शॉट फाईन लेग मध्ये. हो, फिल्डरनं चुकी केली आहे. सिंगल तर कंप्लीट झाली आहे, दुसरीचा प्रयत्न वेगानं निघालेत नवीन. 2 धावा कंप्लीट झाल्या, का मिळणार तिसरी, परंतु परत पाठवलंय. 2च धावा येतील, 2 धाव्यानं धावफलक जाऊन पोहोचेल ते 23 वरती. 23 धावा धावफलकावरती आपण पाहताय. सन्माननीय अजयदादा विषय आदबाई 11 नौजवान पाषाणी टीमचे पुरस्कर्ते ते देखील आहेत. त्यांना विनंती आहे की आपण या, आपलं सहर्ष स्वागत. दामट टीम भोजन करून पुन्हा एकदा आता मैदानाच्या दिशेने रवाना होते. हो, इथून मात्र फटका चांगला आहे, फटका चांगला आहे. बॉल सीमा रेषेच्या पलीकडे लॉंग लेगला क्लिअर केलाय, चौकार. पुरस्कर्ते जावाबाई चषकाचे सर्व आपण पाहताय या ठिकाणी जावेदबाई यांचं आगमन झालंय आणि त्यानंतर असगरजी खोत, इम्रानबाई आणि असगरजी खोत हे सगळे मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेत. त्या सर्वांचं बाबा वसीम हे देखील आपण पाहता या ठिकाणी उपस्थित झाले. त्या सर्वांचं सहर्ष स्वागत करूया जावा चषक 2025 मध्ये. जावेदबाई खोत या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपण पाहताय आणि या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहताय असगरबाई खोत उपस्थित झालेत आणि अगदी 8 जानेवारी ते मात्र 13 जानेवारी सन्मान्य इम्रानजी खोत साहेब या मुख्य द्वाराजवळ उभे आहेत.
त्यांना विनंती आहे की आपण देखील या मुख्य व्यासपीठावरती या. आपलं देखील सहर्ष स्वागत. धावसंख्या आपण पाहता 28 आली आहे. हो, इथे आपण पाहताय जास्त बाहेर निघलाय आणि तिथून मात्र एक्स्ट्राचे धाव पाहायला मिळेल. एक्स्ट्राच्या धाब्यानं धाव फलक जाऊन पोहोचलाय ते मात्र 29. फ्रीट मात्र कायम असेल आपण पाहताय, कारण की हा देखील वाईटच बॉल आलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 29. धाबा बनवायच्या आहेत अष्टविनायक बेकरे टीमला. हो, इथून देखील आपण पाहताय वाईटच बॉल आलाय. चांगली बॉलिंग जरूर झाली आहे, परंतु ज्या एक्स्ट्राच्या धावा आल्यात ना, त्या धावा कुठेतरी आता डोकेदुखी ठरतीये. अद्वै 11 नौजवान पाषाणे टीमसाठी जयवंत संभाजी विषय यांनी पुरस्कृत केलेला संघ. हो, फटका इथे चांगला केला. गॅप शोधलीये का? बरोबर गॅप मधनं बॉल चाललाय. काऊ कॉर्नर फेस मधून सीमा रेषेच्या पलीकडे चौकार. आणि तब्बल 11 धावा खर्च केल्यात त्या गोलंदाज ऋतिकनं देखील यश षटक संपण्यासाठी तब्बल 9 चेंडू मात्र या ठिकाणी फेकलेत. अगोदर 10 चेंडू फेकले होते वैभवनं, आता ऋतिकने देखील 9 चेंडू फेकलेत आणि एका बॉलमध्ये त्याने तब्बल 11 धावा खर्च केल्या. ज्या धावा येत नव्हत्या अष्टविनायक बेकरे टीमसाठी, जिथे संघर्ष चालू होता सिंगल डबलने खऱ्या अर्थानं ते धावफलक पुढे जात होतं, आता मात्र गोलंदाजानंच त्यांना ती संधी दिली आणि त्या संधीचं सोनं केलंय त्या अष्टविनायक बेकरे टीमनं. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 33 वरती. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 33 धावा धावफलकावरती आल्यात. उर्वरित अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. टाइम आपल्यासाठी या ठिकाणी टायमर लावलेला आहे, त्याच्यामुळं त्या टायमामध्ये तुम्ही बरोबर आहात. बरोबर तुम्ही टाइम टू टाइम चाललाय. तुमचे 3 षटकं 15 मिनिटांमध्ये कंप्लीट झालेत. त्याच्यामुळं आता उर्वरित जे 2 षटक आहेत ते तुम्हाला 10 मिनिटांच्या आतमध्ये कंप्लीट करायचे आहेत, परंतु त्याच्या अगोदर जे हे 4थं षटक आहे ते 5 मिनिटांच्या आतमध्ये कंप्लीट होणं फार गरजेचं आहे. जर ते 5 मिनिटाच्या वरती गेलं तर मात्र एक फिल्डर हा शेवटच्या षटकामध्ये तुमचा 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये असेल. आणि या पॅनल्टीज आपण पहिल्या रात्रीपासून दिल्यात. सर्वांसाठी नियम सारखे आहेत. हो, गोलंदाजी मार्कमध्ये आपण पाहताय ओमकार धुले डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट झाली आहे आणि पंचांकडे अपील देखील केली जाते, परंतु पंच इथे सांगतायत की नॉट आउट आहे. फलंदाज त्या ठिकाणी आपण पाहताय सेफ आहेत. एक सिंगल धाव तर कंप्लीट झाली. सिंगलने धाव फलक जाऊन पोहोचले 34. 4थ्या षटकाला सुरुवात झाली. ओमकार गोलंदाजी मार्कवरती आलाय. पहिलाच बॉल इतका चांगला फेकला होता ओमकारनं, त्याच्यावरती आपण पाहताय सिंगलच धाव मिळाली. प्रत्येक गोलंदाजानं जर पाहायला गेलं ना तर पहिले चेंडू चांगलेच फेकलेत. पहिल्या चेंडूवरती कोणताही मोठा स्ट्रोक आलेला नाहीये, हे खऱ्या अर्थानं फार महत्त्वपूर्ण राहणार आहे. 4थ्या षटकाला सुरुवात झाली. ओमकारच्या पहिल्या बॉलवरती पहिली सिंगल आली आहे. अजूनही इथून जर पाहायला गेलं तर उर्वरित 11 बॉलचा पहिल्या सत्राचा खेळ बाकी आहे. हो, हीच लागली पाठीमागे. हो, शॉट फाईन लेग मध्ये कॅच जरूर ड्रॉप झाला, परंतु फिल्डिंग चांगली झाली. बॉलला स्टॉप केलं, अगदी जाग्यावरतीच थांबवलं आणि तिथून डायरेक्ट हिट करण्याचा देखील प्रयत्न झाला. इथून देखील आपण पाहतोय सिंगल धाव आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 36. टाइम चालू आहे सर. आतापर्यंत 2 बॉल आतापर्यंत समाप्त झालेत. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. हे काय हो, कट केलाय गॅप मध्ये बॉल ढकललाय. शॉर्ट थर्डमॅनच्या बाजूने बॉल चाललाय भरदार वेगानं सीमा रेषेच्या पलीकडे आलाय चौकार.
वरती अंडा पाव आहे साहिल 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 साहिलच नाही तर डीजे साहिल आपण जरूर येथे यायचे. डीजे साहिल आपण जॉईंट व्हायचं लगेच. बॉल द्या बॉल एखादा जुना बॉल द्या जुना नववा इथून आपण पाहताय धावसंख्या अगदी वेगानं पुढे चालली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 46 46 धावफलकावरती पाहायला मिळतात. जबरदस्त बॅटिंग चालू आहे आता नवीन त्या ठिकाणी आपण पाहताय जबरदस्त बॅटिंग करतायत. 2 चौकार 1 षटकार त्यांच्या बॅटमधून आतापर्यंत पाहायला मिळालेत आणि पराग देखील आपण पाहताय 2 चौकार त्यांच्या बॅटमधून देखील आलेत. संघाला सावरलंय. ही पार्टनरशिप चांगली बिल्डअप झाली आपण पाहताय. ज्या पार्टनरशिपची अत्यंत आवश्यकता होती. हा नक्कीच आपण पाहताय अदबा 11 नौजवान पाशाने आणि अष्टविनायक बेकरे या दोन्ही टीमचे जे पाठीराखे असतील त्या सर्वांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. दरम्यान ड्राईव्ह लगावत असताना बॉलला स्टॉप केलं. इथून देखील आपण पाहताय एकच धाव पाहायला मिळते. गॅप शोधण्याचा प्रयत्न करत होता बरोबर शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूने काढण्याचा प्रयत्न परंतु तिथे अगदी फिल्डर ड्राईव्ह लगावत असताना पाहायला मिळाले आणि तिथून मात्र एकच सिंगल पाहायला मिळते आणि सिंगलच्या साहाय्यानं स्कोरबोर्ड जाऊन पोहोचेल 47. हो आडबा बॅटमधून खेळायचा होता परंतु त्या बॅट अँड बॉलचा संपर्कच झाला नाहीये. अगदी आपण पाहताय लेफ्टी गोलंदाज ओमकार राऊंड विकेटने गोलंदाजी करत होते. जबरदस्त गोलंदाजी केली. 1 चौकार 1 षटकार आला. त्यानंतर मात्र 3 सिंगल 1 डॉट बॉल. एकंदरीत टीमची धावसंख्या 47. षटक क्रमांक 4 देखील समाप्त झालं. आता मात्र शेवटचं षटक असेल आणि या शेवटच्या षटकामध्ये धाबा किती येतील टार्गेट किती धावसंख्येचा असेल आता इथून पाहायला मिळेल. चला वेळ घेऊ नका कारण की अगदी तुम्ही बरोबर वेळेमध्ये हे षटक देखील समाप्त केलं. त्याच्यामुळे आता जास्तचा वेळ घेऊ नका. जर वेळ घेतला तर तुम्हाला त्या ठिकाणी अंपायर देखील तशी पनिशमेंट करतील. त्याच्यामुळे आता वेळ घेऊ नका. अदबा 11 नौजवान पाशाने टीम चला फील्डिंग लावा लगेच. धावसंख्या आतापर्यंत 47 आहे. विकेट्स 2 आल्यात. प्रशांत बाद झाले होते लवकर 1 या धावसंख्येवरती. त्यानंतर सोमेश्वर बाद झाले होते त्यांच्या बॅटमधून 1 चौकार आल्यानंतर परंतु संघाला सावरलाय ते नवीन आणि पराग यांनी. चांगली पार्टनरशिप त्यांनी बिल्डअप केली आहे. 9 बॉलमध्ये 18 धावसंख्येवरती बॅटिंग करतायत ते म्हणजे नवीन आणि 10 बॉलमध्ये 14 या धावसंख्येवरती बॅटिंग करतायत ते आपण पाहताय पराग. या दोघांमधली ही साझेदारी आपल्याला पाहायला मिळाली. 32 धावसंख्येची अगदी 19 बॉल आणि 32 धावसंख्येची पार्टनरशिप इथून आपल्याला या 2 फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. गोलंदाज समीर आणखीन एक लेफ्टी गोलंदाज परंतु त्याच्यावरती प्रहार बॉल सीमारेषेच्या पलीकडे आणखीन एक चौकार. जरूर योगेश आपण पाहतोय चांगली स्पर्धा जावा चषक 2025 आणि आजची चौथी रात्र आपण पाहतो. या ठिकाणी सेकंड राऊंडच्या मॅचला आपण यानंतर सुरुवात करणार आहोत. अभित 11 दामत विपक्ष श्री गणेश पिंपलोली. दोन्ही संघाचे कॅप्टन इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉससाठी या ठिकाणी हजर राहायचे. वेळ आपल्याकडे कमी असणार आहे त्यामुळे इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉससाठी या ठिकाणी उपस्थित होते. कुफरांची पोंजेकर या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती या. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. साहिल डीजे आपण कुठे असाल जरूर आमच्याबरोबर जॉईंट व्हा लगेच.
चांगला चेंडू अप्रतिम गोलंदाजी कमबॅक पाहिली गेली. एक मोठा फटक्यानंतर डॉट चेंडू टाकणं हाच चांगला गुणधर्म मानला जातो गोलंदाजाचा. श्री गणेश पिंपलोली आणि अभितिलोन दामोत आपण तयार राहायचे. और मी चेंडू शॉर्ट शतरक्षक आहे. सिंगल आपण पाहतोय. शेवटचा अंतिम षटक 52 धावा स्कोर कार्डवरती आज अद्वै 11 नौजवान पाशाने जयवंत विषयसाहेब पुरस्कृत आज ते स्वतः उपस्थित आणि अजय विषय आपण पाहतोय तेही आलेत. इथे जोरदार अपील फिंगर अप झाले. फलंदाज बाद झटका दिला गेला अष्टविनायक बेकरी संघाला. अकरा चेंडू आणि 14 धावांची इनिंग साकारून माघारी परतलाय. बघा प्रत्येक विकेटसाठी जयवंत संभाजी विषयसाहेब जे संघाचे पुरस्कर्ते आहेत त्यांच्याकडून 200 रुपये आणि मोजलेत. आमच्या जे स्कोरर आहेत ते हुशार आहेत ते सर्व मोजतात. मास्टर की गेले त्यांनी गोल्डन मॅन फिंगर बोलतात ना गोल्डन फिंगर मॅन म्हणजे त्यांना संबोधलं होतं आमचे नितेशजी तरे. नवीन फलंदाज तुषार स्ट्राईकला एक गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज समीर चांगली कामगिरी करतोय. ॲक्शन चांगली आहे ज्या पद्धतीने बुमरा गोलंदाजीला सुरुवात करतोय रनिंगला सुरुवात करतो त्या पद्धतीने करतोय. आणखीन एक झटका फलंदाज बाद माघारी परतावं लागेल तुषारला. झटका दिला गेला अष्टविनायक बेकरी संघाला. थँक्यू डीजे मास्टर धन्यवाद डीजे. डीजे वाजला कसं वाटतं वातावरण दंग होतं असं वाटतं काहीतरी आहेत. हल्दीला भाज्या आणि मटण तसं क्रिकेटच्या मैदानावरती डीजे खूप महत्त्वाचं आहे. बरोबर ना असगरजी खोसाहेब हल्दीला भाज्या आणि मटण आणि क्रिकेटच्या मैदानावरती डीजे खूप महत्त्वाचं आहे. इथे आपण पाहतोय इनिंग या ठिकाणी समाप्त झाले. धावसंख्या स्कोर कार्ड 53-54 धावांची गरज आहे. आणि जरूर मित्रांनो याच मैदानावरती पुन्हा एकदा क्रिकेटचा वारं येणार. क्रिकेटची जत्रा क्रिकेटची यात्रा क्रिकेटचा उरूस भरला जाणार. कर्जत खालापूरचे विद्यमान आमदार माननीय महेंद्र शेठ तोरवे साहेब यांचे एकदम निकटवर्ती सच्चे शिवभक्त ज्याला म्हटलं जातं आणि खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं आमदार साहेबांच्या साहेब यांच्या नावाची क्रिकेटची स्पर्धा या ठिकाणी रंगली जाणार.
तर टॉस या ठिकाणी होतो. दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. कॅमेरामॅन, टॉस या ठिकाणी होतोय आणि टॉस 4 षटकांची मॅच आहे. सेकंड राऊंड. मी राजगरजी कोच साहेबांना विनंती करेल, आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. त्यांच्या माध्यमातून आणखीन एक स्पर्धा म्हणजे दामदपणे पुन्हा एकदा क्रिकेटची जत्रा, क्रिकेटची यात्रा, क्रिकेटचा उरूस भरला जाणार. 8 जानेवारी मित्रांनो, कोणी विसरू नका. 8 जानेवारी 2026 ही स्पर्धा या मैदानात रंगली जाणार. उपतालुका प्रमुख अभिजी खोत यांच्या नावाची स्पर्धा. कंप्लीट हो गया, कंप्लीट हो गया. चला, मार्चला सुरुवात होईल. सेकंड इनिंगला सुरुवात होते. टार्गेट इथून असणार आहे ते मात्र 54चं टार्गेट आहे ते आपण पाहताय. अदबा 11 नौजवान पाषाणे टीमच्या अगेन्स्ट. सौसर, ओ सौसर, थोडं सर्वांना आपण वरून कॉल आहे, थोडं सर्वांना घ्या साईडला जरा. आणि त्या वसीम, ओसामाला घ्या साईडला, उसामाला साईडला घ्या. त्यांना जास्त थंडी आणि ते थंडी भरलेले तुमच्यात नको आहेत. थंडी भरलेले तुमच्यात नका ठेवू कुणाला. चला, मॅचला सुरुवात होते. सेकंड इनिंगला सुरुवात होईल. 54चं टार्गेट घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरली आहे अदबा 11 नौजवान पाषाणे टीम. स्ट्रायकिंग एंडवरती लेफ्टी बॅटर आपल्याला पाहायला मिळतील वैभव. आपण पहिलाच बॉल स्लॅश केलाय आणि पहिल्याच बॉलवरती प्रहार चढवलाय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे, वन बाउन्स, चौकार. टायमिंग थोडंसं चुकतंय. चौकार आल्यानंतर लगेच लावा म्हणजे टाइम तुम्हाला देखील मिळेल. हो, चांगला बॉल यावेळी अगदी आपण पाहताय. पहिला बॉल होता, नवीन बॉल हातातून कदाचित निसटला असावा आणि तो बॉल अगदी शॉर्ट बॉलच होता. त्याच्यावरती प्रहार चढवला गेला. खऱ्या अर्थानं आपण पाहताय फलंदाज राजच्या माध्यमातून तो चौकार. धावसंख्या 4 पाहायला मिळतीये. टायमिंग या ठिकाणी सेट केलं गेलंय. हो, इथे देखील पाहताय बॉल सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. लॉंग लेगला क्लिअर केलाय. आणखीन एक षटका ठोकलाय.
फलंदाज राजनं आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल 10. डीजे चला लहान मुलं जे आहेत, शादाबाई मनसे, दिल से बात कर रहा हूँ मैं आपसे, थोड़ा पीछे आ जाओ. वैभव कराले आणि जगदीश कराले यांच्याकडून लगातारच्या 2 विकेटला 1000 रुपयाचा पारितोषिक पोहोचलाय आमच्याकडे. 1000 रुपयाचा पारितोषिक असेल बेकरी संघ. तर आई भवानी जी यात्रा आहे शेलूमध्ये येणाऱ्या 23 तारखेला, तिथे शादाबाईचा असा डान्स तुम्हाला पाहावास मिळेल. कारण तो स्टेजवरती शादाबाई असतील आणि तो डान्स शादाबाई यांचा तिकडे पाहावास मिळेल तुम्हाला. चला विकेट आली आहे. ज्या विकेटची खऱ्या अर्थानं प्रतीक्षा होती अष्टविनायक बेकरी टीमला, तो राज इथून मात्र बाद झालाय. आणि त्यानंतर मात्र चिराग मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती दाखल झालाय. हो हलक्या त्यानं लेट कट केलाय. फिल्डर आहेत, वा काय फिल्डिंग केली आहे, बॉलला स्टॉप केलाय आणि इथून फक्त एकच धाव आपल्याला पाहायला मिळतीये. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. 11 धावा धाव फलकावरती. अगोदरच्या बॉलवरती आपण पाहताय उमेश यांनी खऱ्या अर्थानं तो राजचा विकेट मिळवला. एक चौकार एक षटकाराचा मार त्यांनी जरूर खाल्ला, परंतु जी विकेट हवी होती ती विकेट मात्र त्यांनी मिळवून दिली आहे. चांगली गोलंदाजी करतात. आपण पाहतोय उमेश पहिल्या P1च्या षटकामध्ये 5 ओव्हरची मॅच आहे. 5 ओव्हरमध्ये टार्गेट येते अगदी आपण पाहताय 54 म्हणजे 54 धावसंख्येचं, आणि त्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 11 धावा आल्यात. बॉल समाप्त झालेत ते म्हणजे 5. हो इथे फटका चांगला आहे वैभवचा. लॉंग ऑफ मध्ये बॉल चाललाय. बॉल हातातून डिसेटला. एक कंप्लीट झाली, दुसरीसाठी पलटलेत आणि इथून दुसरी धाव देखील कंप्लीटच होईल. जसा हातातून बॉल निसटला तसे मात्र दुसरी धाव देखील इथून कंप्लीट केली गेली. धाव फलक जाऊन पोहोचले ते 13 वरती. 13 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 1 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर मात्र षटकार, त्यानंतर आली राजची विकेट आणि तदनंतर मात्र 1 आणि त्यानंतर मात्र शेवटच्या बॉलवरती आलेली ती डबल रन्स. एकंदरीत 13 धावा धाव फलकावरती आहेत. चिराग खेळतोय 1 बॉल 1 मध्ये आणि तिथून वैभव खेळतात 1 बॉल 2 मध्ये, आणि 4 बॉलमध्ये 10 धावा बनवला होता त्या राजनी. तो राज मात्र अगदी तंबूच्या आश्रयाला आपल्याला येताना पाहायला मिळाला. 13 धावा धाव फलकावरती आहेत. चला जास्त वेळ घेऊ नका. आपण बरोबर 10 वाजून 48 मिनिटांनी या ठिकाणी आपण पाहताय ती मॅच चालू केली होती, आणि आता मात्र तुम्ही दिलेल्या वेळामध्ये पहिलं षटक जरूर कंप्लीट केलंय. प्रत्येक खऱ्या अर्थाने षटकानंतर आम्ही तो टायमिंग सांगू, म्हणजे तुमच्या देखील लक्षामध्ये राहील. प्रेक्षक वर्ग या ठिकाणी मॅच पाहण्यासाठी आला. आज मैदानाच्या चारही बाजूला प्रेक्षक वर्ग पाहायला मिळतोय, कारण की याचा लॉस देखील आपण पाहताय. कर्जत मधले सगळे सितारे आज एकत्रित खेळताना पाहायला मिळतील. त्यांचा खेळ खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतोय. तुम्ही घर बसला देखील एन्जॉय करू शकता MTC लाईव्हच्या माध्यमातून. आणि गोलंदाजी मार्कवरती सेकंड पॉवर प्ले घेऊन आलेत ते गजानन. हो चांगला बॉल पुन्हा एकदा आपण पाहताय, जिथे हलक्या हातानं लेट कर खेळायचं होतं, परंतु यावेळी गती इतकी होती की मात्र बाट येण्या अगोदर बॉल निघून गेलाय गजानन यांचा. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. जेवढे डॉट बॉल येतील, आता जो प्रेशर खऱ्या अर्थानं असेल तो प्रेशर थोडासा रिलीज होताना पाहायला मिळेल. ते डॉट बॉल टाकावे लागतील अष्टविनायक बेकरे टीमच्या गोलंदाजांना, आणि इथून आपण पाहताय तो टाकण्याचा प्रयत्न झालाय पहिल्याच बॉलवरती गजानन यांचा. हो लेट कट केलायचा होता. फिल्डर आहेत, पकडली कॅच.
चिरागला इथून परतावं लागतंय. आणखीन एक विकेट आली आहे. आदबाई 11 नौजवान पाषाणे टीमची. फलंदाज चिराग बाद. थँक्यू डीजे. विकेट आली आहे. गजानन यांनी ती विकेट मिळवली आहे. इथून फलंदाजाला बाद केलं आपण पाहताय. चिरागला इथून परतावलंय. आता मात्र नवीन फलंदाज ऋतिक मैदानाच्या आतमध्ये. विस्फोटक आक्रमक अंदाजामध्ये नेहमीच बॅटिंग करणारे ऋतिक आता मैदानाच्या आतमध्ये आलेत. 4थ्या क्रमांकावरती. बॉलिंग तर दमदार झाली होती. आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये त्या 54 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी आपण पाहताय. ओ इथे आपण पाहताय फटका फसलाय ऋतिकचा. ओ कॅच ड्रॉप. सोप्पा झेल होता. सोमेश्वर त्या ठिकाणी अगदी आपण पाहताय सेफ हँड होते, परंतु त्यांच्याकडनं अशी चुकी खऱ्या अर्थानं टीमला देखील अपेक्षित नाहीये. अशा चुका होणं खऱ्या अर्थानं टीमला अगदी पाठीमागे खेचल्यासारखं होतंय. कारण की जिथे गोलंदाज आता चांगली कामगिरी करतात, विकेट टेकिंग गोलंदाजी करतात, विकेट घेण्याचा प्रयत्न करतात, जे प्रेक्षक वर्ग मैदानाच्या आतून येतोय त्यांना विनंती आहे की मॅच चालू आहे, आपण प्लीज मैदानाच्या बाहेरून या. मैदानाच्या बाहेर देखील आपल्याला येण्यासाठी रस्ता आहे. मैदानाच्या आतमध्ये येऊ नका, कारण की एखादा बॉल जर तुमच्या अंगावरती आला ओ इथून देखील आपण पाहताय कट केला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. ओ तिथे बॅकअपला फिल्डर आलेत वेगानं आणि तिथून मात्र फक्त एकच धाव पाहायला मिळते. एक धाव आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचले ते 15 वरती. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 15. या मैदानावरती सगळं काही तुम्हाला पाहायला मिळेल. तुम्हाला खाऊ गल्ली पाहायला मिळेल आणि छोट्या मुलांसाठी खऱ्या अर्थानं ते गार्डन देखील आहे. त्या गार्डनमध्ये आता छोटी मुलं पहा, आमच्या MTC लाईव्हच्या माध्यमातून ते कॅप्चर केलं गेलं. तिथे खऱ्या अर्थानं ते झुले देखील आहेत, त्याच्यावरती झुलतायत, परंतु एवढे झुला की तुम्हाला झुलायला नको, कारण की ते तुटलं ना तर खाली मग प्रॉब्लेमच होईल. ओ दांडी गुल. फर्निचर डिस्ट्रॉय. माची गोल्डन विकेट. ऋतिक इथून मात्र बाद. स्विच हिट करायचं होतं. टायमिंग काल एक नवीन सॉन्ग रिलीज झाला आहे, मोहसिन बाय दामतवाला 13 चेंडू टाकणेवाला. एक नवीन, मला आत्ताच एकाने फोन करून सांगितलं एक नवीन गाणं रिलीज होईल आणि आमचे मोहसिन बाय पण चकडेवालेच आहेत. तर मोहसिन बाय कुठे असाल लवकर आमच्या सोबत या टीम जॉईन व्हा. बॅटिंगसाठी नवीन फलंदाज लेफ्टी बॅटर आपण पाहतो ओमकार, ज्याने गोलंदाजी दमदार केली होती. ओ पहिलाच बॉल अक्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न. ओ संधी आणि इथून देखील फलंदाज बाद. ओ युठी. ओमकारला देखील परतावं लागतंय. ती सिंगल घेण्याचा प्रयत्न, स्ट्राईक ठेवायची होती वैभवला आणि ती स्ट्राईक ठेवण्याच्या नादामध्ये ओमकारला देखील इथून परतावं लागतंय. आणखीन एक हादरा मिळतोय बॅटिंग करत असताना. आदबाई
बस. गोलंदाजी माग होते, आपण पाहताय पराग आलेत गोलंदाजी माग वरती. पुनश्च एकदा आपल्याला त्यांना ते पाहायला मिळतील तिसऱ्या षटकामध्ये. धावसंख्या अगदी जणू काही समोर भला मोठा स्पीड ब्रेकरच आणून ठेवलाय आणि गाडी तिथे थांबली आहे. अशी धावसंख्या खऱ्या अर्थाने इथे थांबली आहे. ती अद्वै 11 नवजवान पाषाणे टीमची. याच मैदानावरती कित्येक रेकॉर्ड्स बनवलेत अद्वै 11 नवजवान पाषाणे टीमने. प्रत्येक मॅचमध्ये खऱ्या अर्थानं प्रत्येक टुर्नामेंटमध्ये क्वालिफाय होणारी ही टीम आहे. परंतु आज जर पाहायला गेलं ना तर थोडंसं कुठेतरी अगदी आपण पाहताय बॅकफूटवरती आपल्याला पाहायला मिळते. या 54 धावसंख्येचा पाठलाग करत असताना ऋतिक देखील बाद झालाय. महत्त्वाचे फलंदाज माघारी परतलेत. हो, इथून देखील पाहता पडल्यानंतर आतमध्ये आलाय. पराग देखील चांगली बॉलिंग करतोय. एक गोलंदाजानं चांगलं काम केलं ना की मग तिथून पुढचे सगळे गोलंदाज ती चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करतात आणि ती प्रयत्नामध्ये तिथून मात्र त्यांना चांगलं यश देखील येत असतं आणि ते यश आता मात्र इथून मिळतं आहे. त्या अष्टविनायक बेकरे टीमच्या गोलंदाजांना चांगली कामगिरी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये आणि खऱ्या अर्थानं आपण पाहताय अष्टविनायक बेकरे संघ यावर्षी बऱ्याच टुर्नामेंट खेळताना पाहायला मिळतोय. गतवर्षी आपण पाहिलं होतं की नाईट रजनी स्पर्धा फार कमी खेळला होता, परंतु आता इथून पहिली रजनी स्पर्धा दामोशा मैदानावरती खेळतोय आणि त्यांचा खेळ इथून आपल्याला पाहायला मिळतो. हो, एक शिक्षकानं चुकी केली आहे. डायरेक्ट हिटचा चान्स, परंतु थांबलाय. का केलं नाही हा देखील प्रश्न आहे, कारण की बॅकअपला देखील फिल्डर होते. मोहसिन भाई आले बघा, तुम्ही त्यांना बोलवलं ते आले. धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 17 वरती. 17 धावा धावफलकावरती आहेत. आता 17 का खतरा की कोणत्या टीमसाठी असेल ते देखील पाहावं लागेल. 17 धावा तर धावफलकावरती आल्यात. 54 धावा बनवायच्या आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. पराग यांची गोलंदाजी चालू आहे सध्याच्या घडीला आपण पाहताय. टायमिंग चालू आहे सर, टायमिंग चालू आहे. जसा टाइम 1 मिनिट जरी वरती गेला ना की लगेच आम्ही तुम्हाला या ठिकाणी तसं सांगू आणि मग तुम्ही लगेच एक फिल्डर मैदानाच्या आतमध्ये घ्या. एक खराब बॉल आणि त्याच्यावरती भरकोस समाचार घेताना बॉल सीमारेषेच्या पलीकडे चौका. डीजे आहे आणि माझ्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक असेल. शादाबाई 100 रुपये घेऊन जायचेत आपण. नाही, एक चांगली हिंमत आहे तुमची, दाद देतो हिमतीला. कला आहे आणि कलेसाठी 100 रुपये. गुल फर्निचर डिस्ट्रॉय झालंय. वैभव आतापर्यंत खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये उभा होता. तो स्वतःला खऱ्या अर्थानं सांभाळून इथे मात्र बॅटिंग करत होता, परंतु यावेळी त्याची दांडी गुल केली आहे. गोलंदाज परागनं वैभवला परतवलंय.
14 बॉल मध्ये 33 धावसंख्येची अजूनही आवश्यकता आहे. हो यावेळी हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय. अगदी आपण पाहतोय शॉट बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेनं बॉल चाललाय डीप बॅकवर्ड पॉइंट सीमा रेषेच्या पलीकडे. आत्मविश्वास वाढवणारा चौकारीतून पाहायला मिळतोय. सायली बिल्डिंग मटेरियल सप्लायर ओनर सूरजजी गोडबिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेब या आपलं सहर्ष स्वागत. हो यावेळी आपण पाहताय पंचांचं बोट अप झालंय. फलंदाज ओ यू टी आणखीन एक धक्का. फलंदाज 6वा बाद होईल. अदबई 11 नवजवान पासेने टीमचा. मित्रांनो काय डान्स अप्रतिम डान्स पाहायला मिळतोय. प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा डान्स मैदानाचा बाहेर चालू आहे. ज्यावेळी वेळ भेटेल तेव्हा खऱ्या अर्थानं तो डान्स आपल्याला पाहायला मिळतो. त्यांच्यासाठी फिरोज सर जे खऱ्या अर्थानं आपण पाहता या स्पर्धेमध्ये ॲज अ पंच म्हणून आहेत. आणि त्यानंतर संदीप गायकवाड यांच्याकडनं 100 रुपयाचं कॅश प्राईज आलंय. सर या आपलं कॅश प्राईज घेऊन जा. या सर या आपलं सन्मान आम्ही या ठिकाणी करतोय झावाबाई चषक 2025 मध्ये. आता खऱ्या अर्थाने येतं ट्रेलर आहे. पिक्चर अभी बाकी आहे. कारण की ज्यावेळी दामट टीमचे मॅच लागेल मग तेव्हा हा डान्स अगदी धुरलाच. आणि सगळे हो चांगला बॉल पाहायला मिळतोय. पंच सांगतात खुरमजी नजे सर वाईट बॉल. धावसंख्या 26 पाहायला मिळते. 26 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. संदीप गायकवाड सर द्या आपण पारितोषिक आपल्या शुभ हास्य द्यायचंय. हो चांगला डान्स. आणि इथून देखील आपण पाहताय डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 4थं षटक चालू आहे आणि धाव फलकावरती 26 आहेत. अगदी जर पाहायला गेलं नितेश सर तर पहिल्या 2 रात्रींमध्ये धावा होत होत्या आणि त्यानंतर मात्र कालच्या रात्रीपासून या धावा चेस होताना आपल्याला पाहायला मिळत नाही. तिथे मात्र प्रत्येक टीम कुठेतरी बॅकफूट वरतीच पाहायला मिळते आणि तशीच कामगिरी आता मात्र या मॅच मध्ये देखील झाली आहे. धावसंख्या आपण पाहताय 26 वरती थांबली आहे. दीप ऑन स्ट्राईक आहेत. साजन डायव्हर ओ फटका चांगला लॉप केलाय. उंच हवेमध्ये एलिव्हेशन मिळालं नाहीये. उंची जास्त लांबी कमी. पकडली कॅच परागनं. दिलाय धक्का अजून एक. ओ फटका आणखीन एक दमदार आहे. आल्या आल्या प्रहार चढवलाय. बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे.
षटकार आला अभिजितच्या बॅटमधून. सुरुवातीपासून येणं गरजेचं होतं. डीजे मास्टर 32 धावा धाव फलकावरती आल्या. 54 धावसंख्येचा पाठलाग करायचा होता. अजूनही मॅच संपलेली नाहीये कारण की 32 धावा धाव फलकावरती आहेत. फायर बैलाचे मालक आपण पाहताय मोहसिन आणि त्यानंतर मन्याबाई बैलाचे मालक भारत आणि साजन डायव्हर म्हणजे दोन्ही बैल ज्यांच्या हाताखाली पळालेत ते साजन डायव्हर देखील आपण पाहताय. क्रिकेटमध्ये जेवढी मागणी आहे ना साजनला तेवढीच शर्यतीमध्ये देखील आहे. एकदा तुम्ही शर्यतीमध्ये येऊन पहा साजनसाठी अगदी लाईनच लागते. धावसंख्या जाऊन पोहोचले ते आपण पाहताय 32. इथून आपण पाहताय शेवटचा बॉल बाकी आहे षटकातील. चौथ्या षटकातील धावसंख्या 32 आहे. विकेट आली आहे आपण पाहताय. अभिजित इथून बाद पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल. षटक क्रमांक 4 समाप्त झालंय आणि आता मात्र शेवटचं षटक असेल या सत्रातील आणि मात्र 6 बॉलमध्ये धाबा इथून बनवायचे. ते आता अदबई 11 नौजवान पाषाणी टीमला 6 बॉल आणि 22 धावसंख्येची अजूनही गरज आहे. मॅच संपलेली नाहीये. मॅच अजून बाकी आहे. 6 मध्ये 22 बनवायचे आहेत आणि इथून जर पाहायला गेलं तर अगदी वेळेचा बरोबर काटोकाट चालली आहे. बेकरे टीम देखील आपण पाहताय. चला स्टेजच्या बाजूला सगळे एक साईडला व्हा. तुमचा आवाज पूर्ण कॉमेंट्री बॉक्समध्ये येतोय. आपले डिस्कशन आपण बाजूला घ्या. सगळ्यांना ही कळकळीची विनंती आहे की आपण समोर डिस्कस काही करू नका कारण की जेवढं तुम्ही बोलताय तेवढं या माईकच्या साह्यानं आपण पाहताय ते सगळ्यांपर्यंत पोहोचतंय. अभित 11 टीम फिल्डिंग करणार आहे आणि बॅटिंग करेल ती मात्र श्री गणेश पिंपलोली. शेवटचं षटक असेल आणि या शेवटच्या षटकामध्ये 6 मध्ये 22 धावसंख्येची आवश्यकता आहे. सर जाऊ शकता तुम्ही. जाऊ शकता सर. जाऊ शकता तुम्ही. 6 बॉलमध्ये 22 धावसंख्येची अजूनही आवश्यकता आहे. टीम अदबई 11 नौजवान पाषाणी टीमला मॅच मध्ये काही होऊ शकतं. ज्या प्रकारे दामट टीमनं करून दाखवलंय सोमजाई गुंडगे टीमच्या अगेन्स्ट आणि अशा मॅच मध्ये दामट टीम खऱ्या अर्थानं वरचढत ठरली आहे. जेव्हा डुआडायची मॅच येते ना तेव्हा दामट टीम खऱ्या अर्थानं सहजासहजी ती मॅच सोडत नाही. मग एखादा कोणताही फलंदाज मग तो 9व्या 10व्या 11व्या कितीही क्रमांकाचा असू दे तो त्यावेळी ते मोठे फटके मारणारच आणि तशी फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली. आपण पाहताय मोईज या फलंदाजाकडून 2 बॉलमध्ये त्याने मॅच फिनिश केली. इतकी जबरदस्त बॅटिंग केली. 7ची ती रनआउटची विकेट मग 7चं ते ॲग्रेशन पाहायला मिळालं. या सगळ्या गोष्टी ऑन साईडला मी आधीच म्हटलं होतं मॅच संपलेली नाहीये. अजून पिक्चर बाकी आहे मेरे दोस्त. ठोकला षटकार. 6 मध्ये 22 धावसंख्येची आवश्यकता असताना हा षटकार आलाय. फलंदाज रुपेशच्या बॅटमधून हा षटकार. आता येणारे बॉल आहेत ते 5 आणि धावा बनवायचे त्या 16. 5 बॉलमध्ये 16. पहिल्या बॉलवरती षटकार मॅच मध्ये आता बनवून ठेवला आपल्या टीमला. 5 मध्ये अजूनही 16 धावसंख्येची गरज आहे. म्हणजे हिथून जर का आणखीन एक मोठा स्ट्रोक आला मोठा फटका आला तर मॅच ऑन होईल. अदबई 11 नौजवान पाषाणी टीमसाठी जयवंत संभाजी विशेष साहेबांनी पुरस्कृत केलेला आज संघ या ठिकाणी फाईट करतोय लढतोय. ज्या खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर मधल्या 2 ओव्हरमध्ये धावाच आल्या नव्हत्या. त्या धावांचं खऱ्या अर्थानं संकटच आलं होतं आणि त्यानंतर आता शेवटच्या ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग करतोय.
हो इथे आपण पाहताय शॉर्ट बॉल होता पंच या ठिकाणी सांगतात इट्स अ वाईट बॉल बाहेर गेला थोडासा दबाव त्या ठिकाणी आपण पाहताय आता मात्र गोलंदाजावरती देखील असेल आता मात्र नॉन स्ट्राईक एंडवरतून देखील तेच सांगितलं जात आहे की मात्र अगदी आपण पाहताय की थोडासा संयम घे थोडासा विचारपूर्वक फलंदाजी कर इथून मात्र या 7 धावा आल्यात एका बॉलमध्ये 5 मध्ये बनवायचे त्या 15 या बॉलवरती जर का एखादा मोठा फटका आला ना तर कदाचित या मॅचचं चित्र वेगळं काहीतरी पाहायला मिळेल गोलंदाज आपण पाहताय तुषार जवळपास बाउंड्री लाईन पासून धावतायत परंतु त्याच्यावरती ते नियंत्रण आपल्याला पाहायला मिळत नाहीये त्याचा अचूक टप्पा जो हवा आहे अष्टविनायक बेकरे टीमसाठी तो पाहायला मिळत नाहीये का निमे ट्विस्टचा निर्माण झालाय 5 मध्ये बनवायचे 15 अशी मॅच खऱ्या अर्थानं दामत विपक्ष सोमजा 11 गुणगेची पाहायला मिळत होती हो कट करायचं होतं परंतु ते टायमिंग साधता आलं नाहीये आणखीन एक व्हाईट बॉल दोन व्हाईट बॉल आले त्या ठिकाणी आपण पाहताय 2 व्हाईट बॉल आल्यानंतर थोडंसं प्रेशर आता गोलंदाजावरती जरूर असेल 5 मध्ये आता बनवायचे त्यात 14 धावा 5 बॉल 14 धावसंख्येची गरज अगदी आपण पाहताय या स्पर्धेमध्ये अकलवाडी संघ खेळतोय आणि त्या अकलवाडी संघासाठी अंकित मालुसरे आणि अजिंक्य भोड मराठीचे एक चांगले समालोचक त्यांच्याकडून अकलवाडी टीमसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात त्यांचं देखील सहर्ष स्वागत हो इथे देखील आपण पाहताय आउटसाइड दी ऑस्टम चांगला बॉल टाकलाय आणि तो बॉल खऱ्या अर्थानं डॉट बॉलच आलाय मॅच मध्ये ट्विस्टचं निर्माण केलंय परंतु इथे मॅच फिनिश करतील का हे देखील इथून पाहिलं जाईल रुपेशनं मात्र एक षटकार मारून ते इरादेतच स्पष्ट केलेतच परंतु आता इथून पुढे ती मॅच फिनिश करू शकतील का 4 मध्ये 14 बनवायचे 2 मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे अद्वै 11 नौजवान पाशाने टीमसाठी हो इथे फटका गॅप मध्ये ढकललाय फिल्डर अगदी दूर मध्ये एक तर कंप्लीट झाली आहे दुसऱ्यासाठी पलटले तो दुसरी धाव इथून खऱ्या अर्थानं थोडीशी रिस्की जरूर होती परंतु 2 धावा कंप्लीट होतील कारण की त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक स्किड झाले होते फेकी थोडीशी वाईड होती आणि तिथून मात्र या 2 धावा कंप्लीट झाल्या 2 धाब्यानं धावफलक जाऊन पोहोचले 42 आता येणारे बॉल शिल्लक असतील ते 3 आणि धावा बनवायचे त्या 12 3 बॉल मध्ये 12 धावसंख्येची अजूनही आवश्यकता आहे ती खऱ्या अर्थानं बॅटिंग करणाऱ्या अद्वै 11 नौजवान पाशाने टीमला मॅच अजून संपलेली नाही आहे कारण की 3 बॉल अजून बाकी आहेत या मॅचचे 3 बॉल मध्ये 12 धावसंख्येची गरज आहे चला जास्त वेळ घेऊ नका वेळ जास्त घेतला जातो या षटकासाठी 3 बॉल मध्ये 12 धावसंख्येची आवश्यकता हो इथे शॉर्ट आर्म पूल केलाय परंतु पॉवर जनरेट करू शकले नाही फिल्डर त्या ठिकाणी आले होते एक तर कंप्लीट झाली आहे का मिळणार दुसऱ्यासाठी पलटलेत आणि दुसरी धाव देखील इथून कंप्लीट झाली आहे प्रेशर मध्ये या गोष्टी घडतात क्रिकेटमध्ये आपण पाहिलंय कित्येकदा पाहिलंय प्रेशर मध्ये या गोष्टी आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतात धावसंख्या जाऊन पोहोचले 44 येणारे बॉल शिल्लक आहेत ते 2 आणि धावा बनवायचे त्या 10 2 बॉल आणि 10 धावसंख्येची गरज अजूनही आपण पाहताय 3 बॉल मध्ये 12 हव्या होत्या परंतु जिथे स्ट्राईक द्यायची होती रुपेशला तिथे मात्र आपण पाहताय फलंदाज ऋतिकनं मात्र अगदी स्ट्रायकिंग एंड वरती थांबला होता परंतु ती धाव देखील कंप्लीट झाली आता 2 बॉल आणि कंपल्सरी 10 धावसंख्येची आवश्यकता ओ फटका चांगला केला परंतु गॅप शोधू शकले नाहीये डायरेक्ट हातामध्येच पकडली कॅच आणि आता इथून मात्र या मॅच मध्ये
शेवटचा एक बॉल बाकी आहे आणि आता 10 धावसंख्येची गरज आहे. एक बॉल 10. गोलंदाज आपण पाहताय तुषार. एक षटकार पहिल्याच बॉलवरती, त्यानंतर 2 वाईट बॉल, त्यानंतर मात्र तो डॉट बॉल, त्याच्यानंतर 2 बॉलवरती दुहेरी आल्या आणि मग फायनली ती रुपेशची विकेट पाहायला मिळाली. हो कट केलाय, परंतु उंची जास्ती गाठली आहे, लांबी थोडीशी कमी. फिल्डरनं आहे त्या ठिकाणी पकडली आहे कॅच आणि इथून मात्र मॅच जिंकली आहे ती अष्टविनायक बेकरे टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन टीम, हार्ड लक टीम. अद्वै 11 नौजवान पाषाणे, दोन्ही टीमला त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अगदी थोड्याच वेळामध्ये आमचे नितेश तरे सर आम्हाला सांगतील. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कोण आहे.